एका विशाल पहाडाच्या खाली उभा शेरसिंग वर लागलेल्या मधुमक्खीच्या पोळ्याला बघून म्हणाला, मध तर खूप चांगलं आहे, पण एवढ्या वर जाऊन मी हे मध कसं काय काढू? शेरसिंग आपला मित्र अस्वल ह्याची चिंता करत म्हणाला, अस्वलाला मध देणं खूपच गरजेचं आहे, नाहीतर तो मरेल. शेरसिंग साठी झाडावर चढणं कठीण होतं. तेव्हा तिथे बल्लू माकड येतो. असं काय घडलंय महाराज? आज तुम्ही आमच्या माकडांच्या ठिकाणावर आला आहात? मी माझा मित्र अस्वलाचा जीव वाचवण्यासाठीच इथे आलेलो आहे. यासाठी तू माझी मदत करू शकतोस का? तुमच्यासाठी तर मी माझा जीव सुद्धा देऊ शकतो महाराज. सांगा मला काय करावं लागेल? हे बघ, तो मधमाशांचा पोळा बघतोयस? हो. तू तिथे जाऊन मला मध आणून देऊ शकतोस? नक्कीच महाराज, मी लगेच आणून देतो. नंतर माकड उडी मारून झाडावर चढतो आणि मधाचा पोळा जसा हातामध्ये घेतो त्याला खूप साऱ्या मधुमाशा चावतात. काय झालं बल्लू? काही नाही महाराज. नंतर बल्लू मधुमाशींचा पोळा घेऊन खाली येतो. हे घ्या महाराज. हे तुझ्या हाताला काय झालं? मला मधमाशा चावल्या महाराज. क्षमा कर मला मित्रा, माझ्यामुळे तुला हा त्रास झाला. त्यात काही नाही महाराज. खरं तर माझा मित्र अस्वल्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला मध देणं जास्त गरजेचं आहे आणि तू माझी मदत केलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, आयुष्यात कधीही माझी गरज भासली तर बिंदास माझ्याकडे ये. नंतर शेरसिंग मध घेऊन अस्वलाकडे जातो. अस्वला, हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय. माझ्या मित्रा, तुझा जीव वाचवण्यासाठी मी मध आणलंय. तुम्ही मध आणण्यासाठी थोडा उशीर केला महाराज. आता मी नाही वाचू शकणार. असं नको बोलूस मित्रा. हे घे, यातलं थोडंसं मध खा. शेरसिंग भालूला मध भरवतो, परंतु मध खाताच अस्वल मरून जातो. डोळे उघड अस्वला, डोळे उघड. डोळे खोळा अस्वल भाऊ. तू मला सोडून नाही जाऊ शकत मित्र. डोळे उघड, डोळे उघड अस्वला. अस्वल कायमचा डोळे बंद करून ह्या दुनियेतून निघून गेला होता. मला माफ कर मित्र, मी तुझ्यासाठी काही नाही करू शकलो. सगळे अस्वलाच्या मरण्याचा खूप पश्चाताप करत होते. काही दिवसांनी एका जागी बसून काही प्राणी गोष्टी करत असतात. शेरसिंगने अस्वलाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु अस्वल नाही वाचला. शेरसिंग किती चांगले होते. ते नेहमीच आपली रक्षा करायचे. आता आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करू. शेरसिंग साठी आपण काय करू शकतो? शेरसिंग अविवाहित आहेत. आपल्याला त्यांच्यासाठी जीवनसाथी शोधावा लागेल. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण शेरसिंग तयार होतील? यासाठी चला आपण शेरसिंगशीच बोलूया. शेरसिंग खूप काळापासून आपल्या गुफ्यात एकटाच राहतो. काहीच वेळात सगळे प्राणी शेरसिंग जवळ येतात. महाराजांचा विजय असो. या मित्रांनो, बोला, मी तुमची काय मदत करू शकतो? शेरसिंग, आम्हाला तुमची काळजी वाटते. माझी काळजी? हो महाराज, खरं तर आम्ही तुमच्या लग्नाला घेऊन चिंतित आहोत. हा महाराज, आता तुम्ही लग्न केलं पाहिजे. अरे लग्न? नाही 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 नाही. तेव्हा तिथे तोच माकड येतो ज्याने शेरसिंगला मधुमाशीचं मध दिलेलं. नमस्कार महाराज. अरे बल्लू, तू ये ये ये. मित्रांनो, हा माझा खास मित्र आहे. याने माझी खूप मदत केली आहे. खास मित्र? याचा अर्थ हा आपला खास पाहुणा आहे. हो. सांग बल्लू, इथे कसं येणं केलंस? काय सांगू महाराज, माझ्या भागातून मला बाहेर काढण्यात आलंय. का? माझ्या भागात एका कुत्र्याने एका कोंबडीचं पिल्लू खाल्लं आणि याचा विरोध मी केला तर मलाच तिथून बाहेर काढलं. आजकाल चांगल्या गोष्टी चालतच नाही बल्लू, पण तू काळजी करू नकोस. मी तुला इथे जागा देतो. नंतर शेरसिंग आपल्या गुफ्याजवळ बल्लू माकडाला छोटेसे घर देतो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. यात धन्यवाद म्हणण्यासारखं काहीच नाहीये. तू मला मदत केलीस, मी तुला मदत करतोय. असेच काही दिवस जातात.
आणि एक दिवस बल्लू माकड जेव्हा बाहेर बसलेला असतो तेव्हा हत्ती काही फळे घेऊन येतो. बल्लू, हे घे. हे फळ शेरसिंगने फक्त तुझ्यासाठीच दिलेत. हो, आणि त्याबरोबर हेही सांगितलंय की तुला कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर आम्हाला सांग. शेर सिंगच्या सांगण्यावरून हत्ती आणि वाघ दोघंही मला केळी देण्यासाठी इथे आले. म्हणजे शेर सिंगची खूपच इज्जत आहे. जर या जंगलात मला सुद्धा अशीच इज्जत मिळाली तर मजा येईल. शेरसिंगच्या बोलण्यावर आता सगळे प्राणी बल्लू माकडाची सेवा करायला लागले. एकदा संध्याकाळी बल्लू माकड जंगलाच्या बाहेर एका झाडावर दुसऱ्या माकडासोबत बोलत होता. मला इथे का बोलवलेस बल्लू? झाडांवर उड्या आपण बऱ्याच मारल्या आहेत. आता वेळ आली आहे राज्य करण्याची. पण तुला राजा कोण बनवणार? शेरसिंगचा मृत्यू मला राजा बनवू शकतं. आणि शेरसिंगला कोण मारणार? तू आणि मी. आपण दोघं मिळून शेरसिंगला मारून टाकूया आणि मग या जंगलावरती राज्य करूया. राज्य. पण आपण त्याला मारायचं कसं? आपण त्याच्या जेवणात विष मिसळूया आणि विषाची व्यवस्था मी केलेली आहे. ठीक आहे. दोन्ही माकडांनी शेरसिंगला मारण्याचा प्लॅन बनवला होता. परंतु त्यांची गोष्ट झाडाखाली उभी हरण ऐकते. हे लोक शेरसिंगला मारायचा प्लॅन बनवत आहेत. ही गोष्ट लवकरच शेरसिंगला सांगावी लागेल. हिरण पळत पळत शेरसिंग जवळ येते. महाराज, तुमच्या जीवाला खतरा आहे. खतरा? कोणापासून? तुमचा मित्र बल्लू माकडाशी. हे तू काय बोलतेस हिरणे? माझा विश्वास ठेवा, मी खरं बोलते. बल्लू त्याच्या साथी सोबत मिळून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण बल्लू तर माझा खास मित्र आहे. तो असा कसा करू शकतो? शेरसिंग, बल्लू धोकेबाज आहे. तुझी फालतूची बडबड बंद कर, नाहीतर इथेच तुला मारून मी खाऊन टाकेन. माझा विश्वास करा महाराज, त्यांना प्लॅन बनवताना मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. हे बघ हिरणी, या जंगलातले बरेचसे प्राणी माझ्या आणि बल्लूच्या मैत्रीवर जळतात. हे मला माहिती आहे आणि म्हणून मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार. चला आता जा इथून. शेरसिंग हरणीला अपमानित करून तिथून पळवतो. त्या क्षणी बल्लू माकड तिथे येतो. खाल्लं का तुम्ही शेरसिंग? हो, पण आता या वेळेला तू कुठून येतोयस? काही नाही, बस इथेच फिरायला गेलेलो. ठीक आहे, आता तू जाऊन आराम कर. रात्रही खूप झाली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी. आज तर सकाळी सकाळीच मला खूप भूक लागली आहे. चला काहीतरी खाऊन येतो. जंगलात शेरसिंग शिकारची खोज करत असतात, परंतु त्यांना एकही शिकार भेटत नाही. आज एकही शिकार मिळत नाहीये. असं वाटतं आज मला भुकेलाच राहावं लागणार आहे. शेरसिंग शिकाराच्या खोजात अजून पुढे जातो. तेव्हा तेच हरिण शेरसिंगच्या जवळ येते. हिरणी तू? हा महाराज, माझा विश्वास ठेवा. तो माकड फळामध्ये विष मिळवून तुम्हाला मारायला बघतो. हे बघ हिरणी, भुकेमुळे आधीच माझं डोकं खूप गरम झालंय. यामुळे इकडनं निघून जा, नाहीतर मी तुलाच मारून खाऊन टाकेन. माझा विश्वास ठेवा महाराज, तो माकड तुम्हाला मारायला बघतोय. आज मी तुझा किस्सा संपवतो हिरणी. शेरसिंग रागात येऊन हरणीला दबचतो. महाराज, मरताना प्राणी कधीच खोटं बोलत नाही. तो माकड तुम्हाला मारायला बघतोय. मरत असलेल्या हरणीच्या शेवटच्या बोलण्यावर शेरसिंग विचार करायला बाध्य होतो. मरताना कोणीही कधी खोटं नाही बोलत. कदाचित हिरणी खरं तर बोलत नाहीये ना? हे विचार करून शेरसिंग हरणीला सोडून देतो आणि आपल्या घरी परत येतो. बघूया तरी यावेळी बल्लू आहे तरी कुठे? शेरसिंग बल्लूच्या घरी जातो तेव्हा बल्लू तिथे नसतो. खरंच बल्लूला मला मारायचं आहे का? पण तो असं का करेल? त्याला माझ्याशी काय दुश्मनी आहे? तेव्हाच बल्लू एक फळ घेऊन शेरसिंग जवळ येतो. अरे बल्लू, कुठे गेला होतास? मी तुमच्यासाठी हे फळ आणायला गेलेलो. ओ, तर या माकडाला खरंच मला मारायचं आहे का? नक्कीच या फळात त्याने विष टाकलं असेल. महाराज, हे आपल्या भागातलं सर्वात आवडतं फळ आहे. हे घ्या, खा. चालाक शेरसिंग चतुराईने बोलतो. बल्लू, हे फळ मी नक्कीच खाईन, पण आधी तुला हे फळ खावं लागेल. अहो महाराज, मी तर खाऊन आलेलो आहे. हे मी तुमच्यासाठीच आणलेलं आहे. घ्या, खा. नाही नाही, हे फळ तुलाही खावं लागणार, नाहीतर मीही नाही खाणार. ठीक आहे महाराज,
तुमची जर हीच इच्छा असेल तर मला चालेल. एवढे बोलून बल्लू पहिला फळ खातो, परंतु फळामध्ये विष नसल्यामुळे बल्लूला काहीच होत नाही. मी तर उगाचच बल्लूवर शंका घेत होतो. नंतर शेरसिंग फळ खातो. शेरसिंगला फळ खाताना बघून बल्लू विचार करतो, तुझा विश्वास संपादन करण्यासाठीच या फळाला मी विष लावलं नव्हतं. पुढच्या वेळेला मी तुला विष असलेलं फळ देईन. अशीच काही दिवस निघून जातात आणि एक दिवस परत बल्लू शेरसिंग साठी परत फळ घेऊन येतो, परंतु फळामध्ये विष असते. महाराज, आज मी तुमच्यासाठी हे फळ आणलेलं आहे. एवढे बोलून बल्लू शेरसिंगला फळ देतो. शेरसिंग खूप विश्वासात ते फळ खायला घेतात. तेव्हा ती हरिण येते. थांबा महाराज, हे फळ मला खाऊ द्या. नाही, हे महाराजांसाठीच आहे, तुझ्यासाठी नाही. नाही महाराज, मला खूप भूक लागली आहे, हे फळ मला द्या. तुला सांगितलं ना, हे फळ महाराजांसाठी आहे. चल जा इथून तू. हरणीला ओरडत असलेल्या बल्लूचं आचरण बघून शेरसिंगला शंका येते. कदाचित असं तर नाही की या माकडाने या फळाला विष लावलेलं आहे आणि ही हिरणी मला वाचवण्याचा प्रयत्न करते. असा विचार करून शेरसिंग म्हणाला, असं वाटतंय माझ्यापेक्षा या फळाची जास्त गरज या हरणीला आहे. हे घे हरणी. शेरसिंग हरणाला फळ देते. फळ खाताच हरणीवर विषाचा प्रभाव होतो. महाराज, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ह्या गद्दाराने तुम्हाला मारायला या फळामध्ये विष मिळवलं आहे. एवढे बोलून हरणीचा मृत्यू होतो. बल्लू, तुझं नाटक संपलेलं आहे. तुझं विष लावलेलं फळ खाऊन ही मेलेली आहे. हे काय बोलताय तुम्ही महाराज? मी फळात विष का टाकेन? हरणी मला सारखं सारखं सांगत होती की तू घोटाळला आहेस, पण मी तिच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला. पण आता मला हे कळलेलं आहे की तू मला मारायला आलेला आहेस. शेरसिंगचा आवाज ऐकून सगळे प्राणी तिथे येतात. मित्रांनो, या गद्दाराला रशीने बांधा आणि होल असलेल्या होडीत टाकून समुद्रात सोडून या. मला माफ करा महाराज, मी खूप मोठी चूक केली होती. शेरसिंगचा आदेश मिळताच सगळे प्राणी बल्लू माकडाला रस्सीने बांधून भोगद्यावाल्या बोटीमध्ये बसून म्हणतात, गद्दार माकडा, या होडीला होल आहे. हळूहळू या होडीत पाणी भरेल आणि त्यानंतर तू देवा घरी जाशील. मला वाचवा, मला या होडीतून बाहेर काढा, वाचवा मला. नंतर वाघ आणि चित्ता बोटीला समुद्राच्या मध्ये जाऊन सोडतात. भोगद्यामुळे बोट हळूहळू डुबायला लागली. ही होडी तर थोड्याच वेळात पाण्यात बुडेल. वाचवा, वाचवा, मला वाचवा. आता समुद्रामध्ये पाण्याच्या शिवाय दूर दूरवर काहीच नव्हतं. वाचवा, वाचवा मला. गद्दार बल्लू जोर जोरात ओरडत होता, परंतु त्याचे आवाज ऐकायला कोणीच नव्हतं. हळूहळू बोट पाण्यामध्ये बुडायला लागली. आणि बोट डुबून जाते. अशा प्रकारे शेरसिंगने न पाप करता बल्लूला मारून सजा दिली. शेरसिंगच्या ह्याच शैलीमुळे जंगलातले सारे प्राणी फिदा होऊन म्हणतात, We love you, शेरसिंग. We love you, शेरसिंग. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.